कंठात उमलते प्रगतीची भाषा। सल्ला हसरत शंका निरसन यात पुरे आशा। अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गर्जने आता। जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। मंडळी नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण इथे चर्चा करणार आहोत एमपीएससीची। एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहे। उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शासनासाठी आवश्यक असलेले अधिकारी आणि अन्य कर्मचारी या सगळ्यांची भरती या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होते। आपल्या प्रशासनाचा व्याप जसजसा वाढतोय, या प्रशासनाच्या लोकाभिमुखतेची गरज जसजशी निर्माण होते तसतसा प्रशासनाच्या भरतीचा सुद्धा वेग वाढतोय आणि या लोकसेवा आयोगाचा जो काही रोल आहे, त्यांची जी काही भूमिका आहे ती सुद्धा वाढतेय। आपण आता बघतो आहोत अनेक परीक्षांचे निकाल लागतायत आणि अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय म्हणून अशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेला बसून शासकीय अधिकारी कर्मचारी होण्याचं ध्येय सुद्धा समोर ठेवलेलं असेल। तर हा एमपीएससी जो महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे हा नेमका कसं काम करतो, यांची फॉर्म भरायची म्हणजे यांचा जर अर्ज भरायचा असेल तर त्याची पद्धत काय आहे, त्यांची परीक्षा पद्धती कशी असते, निवड पद्धती कशी असते, त्यामध्ये पारदर्शकता किती असते, या सगळ्या गोष्टींचा आज आपण आजच्या कार्यक्रमात उहापोह करणार आहोत। आणि त्यासाठी आपण आज आमंत्रित केलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष VN मोरे साहेबांना। मोरे साहेब नमस्कार। नमस्कार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली नुकतीच। निवड झाल्यानंतर आपल्या मनात पहिली भावना काय आली? या आयोगामध्ये येण्यापूर्वी मी भारतीय प्रशासन सेवेमध्ये होतो, की जी देशातली एक प्रीमियर सेवा म्हणून समजली जाते। आणि 94 पासून जवळपास 20 वर्ष त्या सेवेमध्ये असल्यामुळं आणि आणखी 2 वर्ष माझी शिल्लक होती, तर अशा सेवेतून बाहेर पडायचं का हा एक महत्त्वाचा निर्णय होता। परंतु आपल्या राज्यघटनेत अशी काही मोजकी पदं निर्माण केलेली आहेत, त्यापैकी लोकसेवा आयोगातील अध्यक्षाचं पद हे आहे। आणि या पदासाठी विचारणा होणं म्हणजे तुमची विश्वसनीयता, विश्वासार्हता, तुमचा निपक्षपातीपणा, नंतर कुठलाही प्रलोभन, मोह किंवा दबाव याला बळी न पडण्याची तुमची क्षमता किंवा कुवत, या सर्व बाबींचा तो एक पुरावा समजला जातो। म्हणजे एका अर्थाने तुमच्या संपूर्ण कारकिर्दीचा बहुमान असतो, तो एक मान्यता असते, एक रेकग्नेशन असतं शासनाकडून झालेलं। त्यामुळे मी त्याला होकार दर्शवला आणि 33-34 वर्षांपूर्वी मीही या आयोगाच्या परीक्षेतूनच गेलो होतो। त्या दिवसांची साहजिकच आठवण झाली। आणि त्यावेळी सुद्धा ज्यावेळी आम्ही परीक्षेला बसलो होतो त्यावेळी फारशी माहिती नव्हती स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असतं वगैरे। परंतु कोणाची ओळख नसताना, फारशी माहिती नसतानाही जे काय कष्ट घेतलेले असतात त्याच्यावर अनपेक्षितपणे तुमची नेमणूक झाली की त्या यंत्रणेमधला विश्वास तुमचा वाढतो। आणि जी विश्वासार्हता आयोगाने कमावलेली आहे अनेक दशकं, तीच पुढे कायम ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे। आणि फार एक विश्वासानं सोपवलेली ही शासनाने जबाबदारी आहे। आणि त्यामुळं मी आणि आयोगातले माझे सहकारी सदस्य या सगळ्यांची अशीच भावना आहे की आम्ही ज्या परिस्थितीतून आलो आणि आम्हाला जी संधी मिळाली केवळ गुणवत्तेच्या आधारे, तीच परंपरा पुढे ठेवण्याची संधी आम्हाला आलेली आहे। जसं आपण एक विशिष्ट कालखंडामध्ये आपण स्वतःच्यासाठी काम करतो आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर किंवा निवृत्तीनंतर आपल्याला समाजाला काहीतरी परत देण्याची एक भावना असते। ट्रस्टी किंवा एक विश्वस्त या नात्यानं काम करायची एक संधी आपल्याला मिळते। तर त्याच भावनेनं मी हे पद स्वीकारायचा निर्णय घेतला होता। आज तरुणांमध्ये एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षा त्याच्याविषयीची जाण वाढलेली आहे, उत्सुकता वाढलेली आहे।
आपल्याला तर माहिती आहे की या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही खूप वाढती आहे सध्या. एकेकाळी असं होतं की आपण यासाठी असं म्हणायचो की महाराष्ट्रातली मुलं स्पर्धा परीक्षांकडे जात नाहीत असं आपण म्हणायचो. तर त्या अर्थाने आता बऱ्यापैकी जागरूकता आलेली आहे. पण तरीसुद्धा या आयोगाचं काम नेमकं कसं आहे, रचना कशी आहे, याविषयी मात्र काही फारशी माहिती नाही आहे बाहेर. तर त्याविषयी थोडं सांगा. लोकसेवा आयोग ही घटनात्मक संस्था आहे आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर अध्यक्ष आणि 5 सदस्य अशा यांचं हे आयोग बनलेलं असतं. त्याशिवाय आयोगाचे सचिव असतात आणि आयोगाच्या स्वतःच्या कार्यालयात साधारणतः 250 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. घटनेनंच या आयोगावर काही महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे आणि ती म्हणजे राज्य शासनामध्ये किंवा केंद्रीय स्तरावरती कोणत्याही शासनामध्ये जे अधिकारी आणि कर्मचारी निवडायचे आहेत त्याचं काम हे शासनानं करण्याच्या ऐवजी एका स्वतंत्र अशा तटस्थ यंत्रणेकडून निपक्षपातीपणे करता यावं यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आयोगाला जी कामं करावी लागतात त्यामध्ये मूळ सुरुवात होते ते सेवा प्रवेश नियम, ज्याला रिक्रुटमेंट रूल्स म्हणतो आपण, ते बनवणं किंवा त्यामध्ये दुरुस्त्या करणं. तिथं आयोगाचा सल्ला शासनाला घ्यावा लागतो. म्हणजेच तुमची शैक्षणिक अर्हता काय असली पाहिजे, अनुभव असला पाहिजे का, परीक्षा सिलेबस काय ठेवला पाहिजे, अशा प्रत्येक ठिकाणी आयोगाची सल्लामसलत करावी लागते. प्रशासनाची बदलती गरज आणि काळ या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्यात बदल होतो. तर वेळोवेळी ही सतत चालणारी प्रक्रिया असते. परंतु आयोगाचा सल्ला घेऊनच रिक्रुटमेंट रूल शासनाला बनवावे लागतात. त्या आधारे प्रत्यक्ष उमेदवारांची निवड करण्याचं काम, त्यासाठी परीक्षा घेणं, मुलाखती घेणं, हे काम सुद्धा आयोगालाच करावे लागतं. म्हणजे शासन त्यांची मागणी आयोगाकडून नोंदवतं, आयोग जाहिरात देतं, अर्ज मागवतं, परीक्षा घेतं, मुलाखती घेतं, रिझल्ट लावतं आणि त्याच्या आधारे, गुणवत्तेच्या आधारे यशस्वी उमेदवारांची शिफारस शासनाला करणं हे एक काम आहे. शिफारस असते पण ती शासनावर बंधनकारक असते. त्या व्यतिरिक्त कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याच्या सेवा कालावधीमध्ये जे महत्त्वाचे टप्पे असतात, पदोन्नती असेल किंवा दुर्दैवानं काही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध काही कारवाई करायची वेळ आली तर त्याला द्यावयाची शिक्षा, याच्याबद्दल सुद्धा शासनाला आयोगाचा सल्ला आणि सहमती घ्यावी लागते. थोडक्यात लोकसेवेमध्ये जे अधिकारी कर्मचारी असतात त्यांची नेमणूक, पदोन्नती आणि त्यांच्यावर जर वेळच आली तर करावयाची कारवाई, याच्याबद्दल आयोगाचा सल्ला घेणं हे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे. आणि आयोगाच्या आम्ही ज्या परीक्षा घेतो त्यापैकी फक्त स्पर्धा परीक्षांबद्दलच सामान्यतः लोकांना माहिती असते. परंतु याच्यापेक्षा अनेक दुसऱ्याही कामाकडे आयोगाला लक्ष द्यावं लागतं. परीक्षांचेच मुख्यतः 4 प्रकार पडतात. एक म्हणजे ज्याच्या आपल्या सर्वांना बहुतेकांना माहिती आहे त्या स्पर्धा परीक्षा. दरवर्षी साधारणतः 15 ते 18 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आपण घेतो. त्यापैकी सर्वात महत्त्वाची म्हणजे राज्य सेवा परीक्षा, ज्याच्यामध्ये 19 निरनिराळ्या विभागातले 19 पदांची एकत्रित एकत्रित स्पर्धा परीक्षा घेतली जाते. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, उपजिल्हाधिकारी किंवा डेप्युटी सीओ किंवा पोलीस उपअधीक्षक असेल किंवा सहकारी उपनिबंधक सहकारी संस्था असेल किंवा असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स असेल, अशा 14-15 विभागातल्या एकूण 19 प्रकारच्या केडरची एकत्रित परीक्षा घेतली जाते. ती 3 टप्प्यात घेतली जाते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि अंतिम निर्णय. ही एक फक्त परीक्षा झाली. पण त्याशिवाय आणखी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, वनसेवा आहे, कृषी सेवा आहे, अशा प्रत्येक विभागाच्या काही परीक्षा घ्याव्या लागतात. या सगळ्या स्पर्धा परीक्षा झाल्या. हा एक गट झाला. दुसरा गट आहे तो सेवा प्रवेशोत्तर परीक्षा. म्हणजे जे अधिकारी शासनामध्ये नेमले जातात त्यांना त्यांचं प्रोबेशन पिरियड पूर्ण होण्यापूर्वी आणि ते कन्फर्मेशन होण्यापूर्वी त्यांना विभागीय परीक्षा द्यावी लागते. अगदी IAS मधून जरी जे लोक येतात त्यांना सुद्धा महसूल परीक्षा द्यावी लागते. किंवा उपजिल्हाधिकारी असतात, तहसीलदार असतात, त्यांनाही महसूल परीक्षा पास व्हावी लागते 2 वर्षामध्ये. तर अशा जवळपास सर्व डिपार्टमेंटच्या मिळून 30 प्रकारच्या
विभागीय परीक्षा घेतल्या जातात, हा दुसरा प्रकार झाला. तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे थेट भरती. विशेषतः आपली शासकीय महाविद्यालय असतात, वैद्यकीय महाविद्यालय असतात, ITI, त्याचे प्रिन्सिपल्स किंवा पॉलिटेक्निक्स, असे अनेक विभाग आहेत की तिथं लेक्चरर, रीडर, प्रोफेसर, डीन किंवा इतर संचालनांमध्ये उपसंचालक, सहाय्यक संचालक, संचालक, अशी विविध प्रकारची पदं आहेत. तर तिथं आपण थेट भरतीच्या परीक्षा किंवा सरळ सेवा भरतीच्या परीक्षा, डायरेक्ट रिक्रुटमेंट, हा तिसरा प्रकार आहे. याच्यात पदांची संख्या फार कमी असते, पण संपूर्ण परीक्षा प्रक्रिया मात्र तुम्हाला पार पाडावी लागते. आणि चौथा प्रकार म्हणजे मर्यादित विभागीय परीक्षा. एक 2-3 केडर्स असे आहेत, पोलीस उपनिरीक्षक किंवा मंत्रालय सहाय्यक आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, ह्या 3 केडर्समध्ये मात्र आणखी एक तिसरा प्रकार असतो, तो म्हणजे त्या खात्यातच जे क्लिरिकल केडरमध्ये लोक असतात त्यांची 7 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्पर्धा परीक्षेला बसता येतं. किती वर्ष पूर्ण झाल्यावर? 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. तर त्याला मर्यादित स्पर्धा परीक्षा, लिमिटेड कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असं आपण म्हणू शकतो. तर तो एक गट आहे. असे 4 प्रकारच्या परीक्षा आपल्याला घ्याव्या लागतात आणि हे वर्षभर काम सातत्यानं सुरू असतं. परंतु पहिला जो स्पर्धा परीक्षेचा विषय आहे तो सहसा लोकांना माहीत असतो, बाकी 3 प्रकार हे माहीत नसतात. जे ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये आहेत त्यांच्याशीच ते निगडीत असतात, त्यातले 2 तरी. हो. आणि काहीतरी अंतर्गत पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या परीक्षा किंवा असा जो भाग असतो तुम्ही आता सांगितलं, त्याही परीक्षा घ्याव्या लागतात. या ज्या परीक्षा तुम्ही सांगितल्या 4 प्रकारच्या, या पलीकडे मगाशी तुम्ही सांगितलं की काही सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करायची असेल तर ती कारवाई कशा स्वरूपाची असावी, काय असावं, हा एक भाग आहे. या व्यतिरिक्त आणखीन काही आहे का, किंवा याची व्याप्ती कितपर्यंत जाते? म्हणजे आता तुम्ही सांगितलं की सरळ सेवा भरती आहे, स्पर्धा परीक्षा आहे. व्याप्तीचं म्हटलं तर मी सहज माहिती घेतली तर 70-80च्या दशकामध्ये शासनाकडून, निरनिराळ्या विभागांकडून आयोगाकडे दरवर्षी 500 ते 600 पदांची एकूण मागणी नोंदवली जायची. बरोबर. आता ते प्रमाण वर्षाला 7 ते 8 हजार, क्वचित 2-3 वर्षापूर्वी एकाच वर्षात 11,000 पदांची मागणी नोंदवली गेली होती. इतका विस्तार होतोय आपला प्रश्न. हा आकडा फार महत्वाचा नाही, पण त्याच्यातलं वैविध्य फार आहे. आता एक उदाहरण सांगितलं की वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, तर त्याच्यात 20, 25, 30 विषय असतात. प्रत्येक विषयामध्ये लेक्चरर, रीडर, प्रोफेसर अशी वेगवेगळी पदं असतात. त्या प्रत्येकासाठी वेगळी परीक्षा घ्यावी लागते, कारण त्याचा अभ्यासक्रम वेगळा असतो. परीक्षा प्रक्रिया स्वतंत्रपणे करावी लागते, त्याच्या मुलाखती स्वतंत्रपणे घ्याव्या लागतात, त्यासाठी त्या विषयाचे तज्ज्ञ बोलवावे लागतात. आणि त्यामुळे पद 1 असो किंवा 4 असो किंवा 10 असो, त्या प्रत्येक पदासाठी परीक्षा प्रक्रिया मात्र तीच राबवावी लागते. बरोबर. पण थोडक्यात कामाची व्याप्तीचं लक्षात आपण जर विचार केला तर आता साधारणतः सरासरी दरवर्षी 6 ते 6,500 पदांची आपण शिफारस करतो. शासनाकडून येणारी मागणी 7 ते 8 हजार वार्षिक एवढी आहे. 10-12 वर्षांपूर्वी आयोगाच्या सर्व परीक्षांना मिळून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1.5-2 लाख असायची. आता ती गेल्या वर्षी 9 लाखाच्या पुढे गेलेली आहे. आणि गेल्या वर्षी आम्ही एकूण 52 परीक्षा घेतल्या, म्हणजे सरासरी आठवड्याला 1 परीक्षा असं प्रमाण पडतं. म्हणजे आणि आमचा जो कर्मचारी वर्ग आहे कार्यालयातला, तो बहुतांश रविवारी तो परीक्षेच्या कामकाजात व्यस्त असतो. त्याच्यातला बहुतांश लोक. आणि ज्यावेळी मोठ्या परीक्षा असतात त्यावेळी तर संपूर्ण शासकीय यंत्रणेची सुद्धा आपल्याला मदत घ्यावी लागते. बरोबर. म्हणजे सरकारला जसं विशिष्ट सेवांच्यासाठी जशी गरज भासतीये त्या पद्धतीने तितक्याच त्या वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीच्या परीक्षा आणि तशाच पद्धतीचे उमेदवार निवडले जावेत यासाठी आयोग मोठ्या प्रमाणावरती काम निश्चितपणे. तुमचा मुख्य जो हेतू आहे तो नवीन प्रशासक निवडणं सरकारसाठी. तर हा जो नवीन प्रशासक निवडायचा असतो तर त्याच्यासाठीचा जो दृष्टिकोन आहे तुमचा आयोगाचा, त्यातही बदल होत असेल ना नेहमी? निश्चितपणे तो बदल करावाच लागतो. आम्ही 30-32 वर्षापूर्वी दिलेली परीक्षा आणि आजची परीक्षाचं स्वरूप खूप आमूलाग्र बदल झालेला आहे. जशी स्पर्धा वाढते आहे तशी विद्यार्थ्यांची संख्या फार आपल्याला टॅकल करावी लागते. अर्थातच काठिण्य पातळी वाढवावी लागते. संख्या वाढली की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. शिक्षणाचा जसा विस्तार होतो दुसरं उमेदवार वाढतात. ज्ञानाचा, विज्ञानाचा, माहितीचा विस्फोट झालेला आहे.
इंटरनेटवरती तुम्हाला सर्व माहिती मिळते, स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळं आणि मुख्य म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर उभारणारी जी आव्हानं आहेत ती खूप नवी नवीन आता निर्माण झालेली आहेत. पूर्वी शासकीय अधिकारी हा एक जनरलिस्ट स्वरूपाचा म्हणजे सर्वसाधारणपणे एखाद्या कार्यालयाचा कारभार सांभाळू शकेल असं असणं पुरेसं होतं. आता तेवढं पुरेसं नाहीये. कारण आर्थिक क्षेत्र असो किंवा वैज्ञानिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, प्रत्येक खात्यामध्ये प्रशासकीय निर्णय घेत असताना त्या खात्याची बारकाईनं माहिती असणारे प्रशासक सुद्धा असणं आवश्यक आहे. अधिकाऱ्याची तज्ञता ही सुद्धा त्यामुळं आजूबाजूच्या समाजात काय परिस्थिती आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय स्थिती आहे, प्रश्न कुठले आहेत, आव्हानं कुठली आहेत, लोकांच्या अपेक्षा काय आहेत, तरुणांच्या अपेक्षा काय आहेत, जनतेच्या अपेक्षा काय आहेत, राज्यकर्त्यांच्या अपेक्षा काय आहेत, या सर्वांना तोंड देऊ शकेल असा उपलब्ध उमेदवारापैकी जास्तीत जास्त योग्य उमेदवार निवडायचं काम आयोगाला करावं लागतं. आणि त्यामुळं साहजिकच परीक्षेच्या स्वरूपात त्याचे पेपर्स, त्यांची रचना, प्रश्नांचे प्रकार याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सातत्यानं बदल करावे लागतात आणि ते सातत्यात आम्ही करतो आहोत. बरोबर आहे. त्या सगळ्या परीक्षा घेतात, पण त्या परीक्षेमधली पारदर्शकता आणि विश्वासार्हता ही कितपत आहे आणि ती तुम्ही कशी सांभाळता, त्याची कोणकोणती दक्षता आयोग घेते? याच्याबद्दल मलाही खरं तर राज्यातल्या सर्व उमेदवारांना जाणीवपूर्वक काही बाबी सांगायच्या आहेत. कारण हल्ली समाजामध्ये दुर्दैवानं काही गोष्टी वाईट प्रकारचे घडत असतात आणि तेच ते वाचनात आल्यामुळं, कानावर पडल्यामुळं चुकीच्या किंवा वाईट गोष्टींवर विश्वाससुद्धा लगेच बसतो. चांगल्या गोष्टींवर विश्वाससुद्धा बसणं आता थोडंसं अवघड झालेलं अशी स्थिती आहे. परंतु आपल्या सर्वांचा भाग्य असं आहे की लोकसेवा आयोगाचा कामाचा दर्जा, विश्वासार्हता, निपक्षपातीपणा एक 15-20 वर्षापूर्वीचा एक थोडासा 1-2-3 वर्षांचा कालखंड जर अपवाद थोडा वादग्रस्त काही वाद निर्माण झाले होते, तर सातत्यानं आयोगाची विश्वासार्हता ही उच्च दर्जाची राहिलेली आहे. आणि म्हणूनच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या 8 ते 9 वर्षात ती 3 ते 4 पट वाढ झालेली आहे. आणि आज सुद्धा ग्रामीण महाराष्ट्रातून, शहरी महाराष्ट्रातून सुद्धा शासकीय सेवेसाठी खूप कष्टानं विद्यार्थी आयोगाच्या परीक्षांना बसत असतात. आणि त्यामुळं आम्हीही सातत्यानं आमचं काम जास्तीत जास्त पारदर्शकपणे कसं करता येईल आणि अचूकपणे कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. एक मात्र मला सांगितलं पाहिजे, एका बाजूला काही बाबतीत आयोगाच्या कामकाजाचं स्वरूपच गोपनीय स्वरूपाचं आहे, त्यामुळे गोपनीयता हा सुद्धा एक अविभाज्य भाग आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण माहितीच्या अधिकाराच्या युगात वावरत आहोत, त्यामुळे जास्तीत जास्त माहिती आपण लोकांना दिली पाहिजे. ह्या दोन टोकाच्या भूमिकामध्ये एक तारेवची कसरत आम्हाला करावी लागते. तर त्याच्यात आम्ही निश्चितपणे असं सांगू शकतो की एकतर लोकांना माहिती पडणं, उमेदवारांना माहिती पडणं. आता याच्यामध्ये आम्ही वृत्तपत्रांमध्ये शॉर्ट ॲडव्हर्टाइजमेंट देतो, परंतु आमच्या आयोगाच्या वेबसाईटवरती, संकेतस्थळावरती डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट रेग्युलरली दिल्या जातात. त्यामुळे खेड्यापाड्यामधून सुद्धा नक्की कोणत्या पदासाठी किती पदं भरायची आहेत, त्याच्या अटी शर्ती काय आहेत, शैक्षणिक अर्हता काय आहे, अनुभव काय, सर्व तपशील आयोगाच्या वेबसाईटवरती सातत्याने दिला जातो. त्यात कुठलीही माहिती मिळण्यामध्ये काय अडचण नाही. परीक्षेचं स्वरूप आणि ते सुद्धा असतं. परीक्षेचं स्वरूप, सिलेबस हे सर्व काही वेबसाईटवरती आपण देतो. दुसरं म्हणजे प्रश्नपत्रिका काढताना आम्ही आमचे जे प्राश्निक आहेत ते सातत्यानं बदलतो. एक पॅनल तयार केलेलं असतं, ते सतत अपडेट केलं जातं. आणि मला जरूर सांगितलं पाहिजे की एक प्रश्नपत्रिका काढायची असेल तर त्या प्रश्नपत्रिकेतले किमान आपण 8 ते 9 विभाग करतो टॉपिकनुसार. आणि त्या प्रत्येक भागाचे किमान 3 ते 4 प्रश्नकर्त्यांकडून किंवा प्राश्निकांकडून वेगवेगळे पेपर सेट तयार करून घेतो. ते आल्यानंतर आणखी त्याच्यावरच्या दर्जाच्या, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षणाचा अनुभव असलेल्या प्राश्निक, जर समजा 10 किंवा 15 वर्ष शिकवण्याचा अनुभव असणारा असेल तर तज्ज्ञांची नेमणूक किमान 20 वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे अशा प्राध्यापकांमधून केली जाते. त्यांच्याकडून हे आपण तपासून घेतो, ते विशिष्ट स्टँडर्डचे आहेत का, त्याच्यात काय दोष आहेत का,
हे सर्व करून घेतो आणि ते आल्यानंतर ते पुन्हा त्यांना कोड नंबर देऊन मिक्सअप करतो, पुन्हा त्याचे 8-9 भाग करतो आणि त्याच्यातून किमान 3-4 सेट तयार करतो आणि ज्यावेळी प्रश्नपत्रिका शेवटी अंतिम निवडायची आहे त्यावेळी त्या 3 किंवा 4 मधून वेगवेगळ्या प्रत्येक भागातून 3 पैकी 1 जो आम्ही समजा मी निवडत असेल तर मलाही माहित नसतं की तो नक्की कोणी तयार केलेला आहे, त्याच्यात काय आहे. बरोबर. तर अशा पद्धतीनं पूर्णपणे पारदर्शकपणे आणि त्याच वेळी गोपनीयता कायम राखून आपण प्रश्नपत्रिका सेट करतो. दुसरं, परीक्षा झाल्यानंतर आमची आत्ताची जी प्रश्नपत्रिका आहे ती पत्रिका न राहता आता बुकलेट झालेली आहे. तर ते आपण विद्यार्थ्यांना बरोबर न्यायला परवानगी देतो. पण त्याचं जे आन्सर शीट आहे, कारण आता गेल्या 7-8 वर्षामध्ये आम्ही बहुतांश परीक्षा ह्या परंपरागत पद्धतीतून म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपातून ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये आम्ही जाणीवपूर्वक वस्तुनिष्ठ ते रूपांतर केलेलं आहे. त्याची कारणं अनेक आहेत, पण त्याच्यामुळं आता उत्तरपत्रिका ही 1 पेजचीच असते आणि ती मशीननं आपल्याला रीड करता येते. कारण त्याच्यावर तुम्ही जे फक्त टिक करायचं असतो त्याचं आपण स्कॅनिंग करतो, त्याचे रिझल्ट त्याची नोंद होते आणि परीक्षा झालेल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आम्ही आमच्या वेबसाईटवरती त्याची नेमकी उत्तर काय आहेत त्याची की पब्लिश करतो. म्हणजे उत्तर त्यांची बरोबर काय आहेत ते पब्लिश करतो, त्याला आपण फर्स्ट की म्हणतो. आणि सर्व उमेदवारांना ते पाहता येतं. आपला स्वतःचा म्हणजे त्याच्याकडे प्रश्नपत्रिका आहे, त्याची उत्तरपत्रिकेची प्रत आहे. कदाचित महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल की उत्तरपत्रिका सुद्धा त्याची एक झेरॉक्स कार्बन कॉपी उमेदवारांना घरी नेऊ देणारं एकमेव कदाचित आपलं राज्य आहे. आणि त्याच्यामुळं फर्स्ट की आम्ही पब्लिश केली की आमच्याकडं शेकडो हजारो ऑब्जेक्शन येतात. त्याचं कारण असं आहे की हल्ली आता अभ्यास आहे तो केवळ एका विशिष्ट क्रमिक पुस्तकापुरता मर्यादित नसतो. अनेक लेखकांची अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. इंटरनेटवरती तर माहितीचा सागरच आहे. तर प्रत्येकानं अभ्यास केलेला असतो, निराळी पुस्तकं रेफर केलेली असतात, त्यात थोडाफार फरक असू शकतो. तर त्याच्यात फरक असतो. त्यामुळे प्रत्येकाची अशी भावना असते की मी लिहिलेलं उत्तर हे बरोबर असलं पाहिजे. मग त्या सगळ्यांचे ऑब्जेक्शन आल्यानंतर आम्ही प्रश्नकर्त्यांकडे त्यांच्या भागात जी ऑब्जेक्शन आहेत ते प्रश्नकर्त्यांचे ओपिनियन घेतो, त्यांचं मत घेतो. त्याचं मत, मूळ ऑब्जेक्शन, प्रश्न हे सर्व पुन्हा तज्ज्ञाकडे पाठवतो, तज्ज्ञाचा अभिप्राय घेतो आणि एक एक प्रश्न घेऊन त्या प्रश्नाचं आमच्या म्हणण्यानुसार मूळ खरं उत्तर कोणतं होतं, बरोबर उत्तर कोणतं होतं, ऑब्जेक्शन काय आलेलं आहे, तज्ज्ञाचे प्रश्नकर्त्या प्रश्न पेपर सेटरचे त्याच्यावर काय अभिप्राय आहे, तज्ज्ञाचे काय अभिप्राय आहेत, हे सगळं तपासून अंतिम निर्णय घेतला जातो आणि नंतरच शेवटी फायनल की पब्लिश केली जाते. खूप मोठी प्रक्रिया आहे. ती झाली की प्रत्येक विद्यार्थ्याला मला किती मार्क मिळालेले आहेत हे अचूकपणे तोच सांगू शकतो. खरं. तर एवढी पारदर्शकता कुठेही नाही आहे. बरोबर. त्याच्याशिवाय आणखी दुसऱ्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. आता गेल्या 1 वर्षापासून आम्ही एक नवीन प्रयोग केलेला आहे की एकतर मुलाखतीचे मार्क कमीत कमी ठेवलेले आहेत, कारण त्याच्यात थोडी सब्जेक्टिव्हिटी आहे मानवी, पण तरी सुद्धा त्या अधिकाऱ्याची पर्सनॅलिटी कसे आहे. कारण लेखी परीक्षेतून, विशेषतः ऑब्जेक्टिव्ह परीक्षेतून सगळे गुण तपासले जातातच असं नाही आहे. ठीक आहे, पुस्तकी माहितीचा तिथं टेस्ट होऊ शकते, परंतु त्याचा विचार करण्याची पद्धत कशी आहे, तर तो कसा रिॲक्ट होतो, अशा बऱ्याचशा गोष्टी, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सरकारी या दृष्टीने आपण निर्णय क्षमता, त्याच्यासाठी विचार करण्याची पद्धत ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु त्याला 12.5 ते 15% दरम्यानच आपण वेटेज देतो आणि हे दोन्ही एकत्रित मार्क केल्यानंतर आपण रिझल्ट लावतो. तर मुलाखत घेताना सुद्धा आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्ष हे मुलाखत समितीचे प्रमुख असतात, परंतु त्या व्यतिरिक्त आपण विषय तज्ज्ञांना बाहेरच्या बोलवतो. शासकीय पद असतील तर शासनाच्या बाहेरचे विषय तज्ज्ञ बोलवतो आणि मुंबई महापालिकेसारखं पद असतील, त्यांच्या संस्थेची पद असतील तर त्यांच्या बाहेरचे म्हणजे शासकीय आपण तज्ज्ञ बोलवतो. आणि तज्ज्ञांचं मत, आयोगाच्या सदस्यांचं किंवा अध्यक्षांचं मत हे सगळ्यांनी एकमतानं मुलाखतीचे मार्क द्यायचे असतात. मुलाखत घेताना त्याला लेखी परीक्षेत मार्क किती आहे हे कुणालाही माहिती नसतं. किंबहुना
आता आम्ही फेसलेस इंटरव्ह्यू सुरू केलेला आहे. बरं. म्हणजेच आम्ही ज्याची मुलाखत घेतोय त्याचं नाव, जात, धर्म काहीही काहीच माहिती कळत नसते. फक्त नंबर. केवळ मी कोणत्या पदासाठी त्याची मुलाखत घेतोय आणि त्या पदासाठी त्याची योग्यता काय, तो प्रत्यक्ष त्या 20-25 मिनिटांमध्ये कशी उत्तर देतो हे लक्षात घेऊन आम्ही समितीमध्ये त्याचं मूल्यांकन करतो आणि त्यामुळं जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे जितकं तुम्ही इथे जेवढी काळजी घ्याल आणि त्यामध्ये जेवढी वस्तुनिष्ठता आणाल तेवढं चांगलं प्रशासन जनतेला मिळेल असं समजायला हरकत नाही. ऑब्व्हियसली, कारण आमची निवड प्रक्रिया ही निर्दोष असली पाहिजे बरोबर. आणि त्याच्यावर विद्यार्थ्यांचा, लोकांचा विश्वास बसला पाहिजे आणि तो सुदैवानं आहे. थोडासा फार उशीर होतोय ही एक अडचण आहे, त्याची अनेक कारणं आहेत, परंतु विश्वासार्हतेबद्दल आणि निपक्षपातीपणाबद्दल कुठंही तक्रार नाही. आणि विशेषतः जे उमेदवार यशस्वी झालेले आहेत, म्हणजे गेल्या 30 वर्षांपासून आपण सुद्धा कोणालाही जर चौकशी केली तर यशस्वी झालेल्या उमेदवारांचा प्रत्येकाचा अनुभव, जो 30-32 वर्षापूर्वी माझा अनुभव होता, तोच आज सुद्धा जे यशस्वी होणारे विद्यार्थी आहेत त्यांचाही तोच आहे. फक्त इथं एक आहे, इतर परीक्षांमध्ये काल परवा 12वीचा रिझल्ट लागला, 91% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इथं काय असतं की 10 पदं असतात आणि उमेदवार 1000 असतात, त्यामुळे 990 निवड होऊ शकत नाही. त्यामुळे नाराजी किंवा नैराश्य हा थोडासा फार समजू शकतो. बरोबर. तुम्ही आता एवढं सांगितलं की एवढी सगळी काळजी घेतली जाते, सगळं होतं, पण तरीसुद्धा बाहेर या परीक्षेबद्दल सांगणारे काही लोक आहेत, फसवणूक करणारे लोक आहेत, फसवणूक होते सुद्धा. ते हे नेमकं काय होतं, कशा पद्धतीने होते, ती तुमच्यापर्यंत येत असेल ना काहीतरी असं? क्वचित आमच्यापर्यंत, पण 2 उदाहरणं मी सांगू इच्छितो की जी आमच्या नजरेला आली. एकामध्ये नागपूरमध्ये एका भामटा म्हटलं पाहिजे, एका भामट्यांनी परस्पर आपण जे ऍडमिट कार्ड असतं, प्रवेश पत्र, ते बोगस कॉम्प्युटरवरती तयार केलं आणि जवळपास 80 पेक्षा अधिक लोकांना दिशाभूल केली की अशी अशी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याच्याबद्दल त्याची बनावट प्रवेशपत्र दिली आणि त्यांच्याकडून काही रकमा घेतल्या. त्याची पोलीस स्टेशनला तक्रार झाली. पोलिसांच्याकडूनच आम्हाला माहिती पडलं. त्यांनी एवढंच आम्हाला विचारलं की हे जे प्रवेशपत्र आहे ते आयोगाचं आहे. ते पाहता क्षणी दिसत होतं की ते बोगस कुणीतरी तयार केलेलं आहे. पण याचा अर्थ फसणारे, फसवणूक करून घेणारे लोक आहेत आणि ते आहेत म्हणून फसवणारे काही. दुसरं एक उदाहरण पेपरला आलं होतं गेल्या वर्षी की एक महिला पुण्याच्या यशदामध्ये एक अपॉइंटमेंट लेटर घेऊन गेली, मला ट्रेनिंगला जॉईन व्हायचंय म्हणून. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे क्लास 1चं पद आहे. त्या पदाला माझी निवड झालेली असं बोगस पत्र राज्यपालांच्या सहीचं, म्हणजे कुणीतरी तिला मूर्ख बनवलेलं होतं. परंतु मला एक आश्चर्य वाटलं की तिनं फक्त प्राथमिक पूर्व परीक्षेला तिनं अर्ज भरलेला होता, त्याच्यात ती उत्तीर्ण झालेली नव्हती. ज्या विद्यार्थ्याला क्लास 1 अधिकारी बनायचंय त्याला एवढी तरी जाणीव असली पाहिजे की पूर्व परीक्षेत पास व्हावं लागतं, त्याचा रिझल्ट डिक्लेअर होतो, तो आपल्याला कळवला जातो, त्याच्यानंतर लेखी परीक्षेला अर्ज वेगळा भरावा लागतो, त्याची परीक्षा द्यावी लागते, त्याच्यात उत्तीर्ण व्हावं लागतं आणि नंतर मुलाखतीला निवड व्हावी लागते, मुलाखत द्यावी लागते, त्याचा रिझल्ट लावावा लागतो, आयोगाची शिफारस करावी लागते, त्याच्यानंतर शासनाकडून त्याची मेडिकल घेतली जाते, पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला नेमणूक आदेश मिळतात. हे काहीही न होता कुणीतरी एक तुमची बोगस नेमणूक पत्र दिलं आणि त्याच्या आधारे तुम्ही जर जॉईन व्हायला गेला, याचा अर्थ कॉमन सेन्स ही थोडा वापरला पाहिजे. हे असे फार तुरळक उदाहरणं असतील पण दुर्दैवानं ती आहेत. त्याच्यामुळं मला खास सर्वांना सांगणं आवश्यक आहे की कुठल्याही अशा भामटेगिरीला विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. कसं आहे की हा विषय प्रत्येकाच्या उपजीविकेचा असतो आणि त्याच्यामुळं काही लोक त्याला बळी पडतात. परंतु आम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून मी राज्यातल्या सर्व जनतेला आणि उमेदवारांना सांगू इच्छितो की वी स्पीक टू द पीपल थ्रू आवर वेबसाईट. वेबसाईटवरती आमची जाहिरात अधिकृतपणे दिली जाते, त्याची परीक्षा पद्धती आहे, अर्ज भरावा लागतो आणि ह्या सर्वांमध्ये
कुठेही मध्ये मध्यस्थ नाहीत. आमचं कार्यालय फक्त मुंबईमध्ये आहे आणि बाकी सर्व ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज मागवतो. फी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरतो. त्यामुळे कुणी जर काही सांगत असेल तर ते 101% बोगस आहे हे तुम्ही खात्री बघा. आम्ही फक्त पैसे कुठले घेतो, त्या परीक्षेची जी ठरलेली 215 किंवा 265 300 जी काय ठरलेली परीक्षा शुल्क जे काय असेल ते परीक्षा शुल्क घेतो. ते सुद्धा कुणाला भरायची नाही, ऑनलाईनच भरायचंय. ते सुद्धा बरोबर परीक्षा फॉर्म बरोबरच ते सुद्धा ऑनलाईन भरायचंय. त्याच्यामुळे याच्या व्यतिरिक्त जर कुणी काही तुम्हाला प्रलोभन दाखवत असेल, काही आश्वासन देत असेल तर ते 100% चुकीचं आहे, फसवेगिरी आहे, हे ग्राह्य करा. म्हणजे उमेदवार आणि आयोग यांच्यामध्ये कुठेही कुठल्याही पातळीवर कोणीही मध्ये नाही, बिलकुल नाही. ते दोन्ही एकमेकांशी जे काही व्यवहार आणि आम्ही आमच्या कार्यालयामार्फत कुणालाही संपर्क साधत नाही. अगदी 1% प्रकरणात आता एक उदाहरण सांगतो की प्राध्यापकाचं एक पद भरायचं आहे, त्याला किमान रीडर पदावरती 10 वर्ष सेवा आवश्यक आहे. बरोबर. आणि वैद्यकीय क्षेत्रात बाहेर एवढं आता उत्पन्न आहे, त्याच्यामुळं शासकीय महाविद्यालयात शिकवण्याचं काम करू इच्छिणारे अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फार कमी इच्छुक असतात, मर्यादित आहेत. समजा 4च लोकांनी अर्ज केलेला आहे. तर अशा वेळी फार शॉर्ट नोटीसनं जर आपल्याला मुलाखत घ्यायची असेल तर अशा क्वचित प्रसंगी फक्त आयोगाच्या कार्यालयाकडून त्यांना विचारणा केली जाते की, किंवा दुसरा आता आम्ही साधारणतः 20 दिवसाचा पुढचा कार्यक्रम मुलाखतीचा वेबसाईटवरती टाकतो, कारण लोकांना आरक्षण करता आलं पाहिजे, राहण्याची सोय, प्रवासाची सोय करता आली पाहिजे. पण कुठल्याही एखाद्या कोर्ट प्रकरणामुळे किंवा कुठल्याही अनपेक्षित प्रकरणामुळे एखाद्या दिवशीचे रिझल्ट मुलाखत समजा पुढे ढकलावी लागली तर त्याच्या ठिकाणी मग दिवस कामाचा वाया जाऊ नये म्हणून मग असे छोट्या, जिथं उमेदवारांची संख्याच मुलाखत घ्यायची 3-4 लोकांची आहे, अशांना फक्त तुम्हाला 4 दिवसांनाच मुलाखतीला बोलवलं तर तुमची तयारी आहे का, बरोबर, अशासाठी फक्त फोन केला जातो. पण अशी प्रकरणं 0.5% सुद्धा नाही. अगदी अफवा होतात मग कधीतरी. किंबहुना आता आम्ही आमच्या कार्यालयाला सुद्धा कुणालाही उमेदवारांचे फोन नंबर, ईमेल वगैरे हे घेतच नाही आम्ही. बरोबर. साहेब, मगाचपासून आपण बरीच माहिती दिलीत, फार महत्त्वाची उपयुक्त माहिती दिलीत. पण त्यात बोलताना तुम्ही कसं वाक्य बोललात की या सगळ्यामध्ये थोडासा विलंब लागतोय, काळ थोडा जास्त जातोय. हा काळ कमी करण्याच्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करतोय का? एक म्हणजे आता जवळपास 90% जास्त परीक्षांमध्ये आपण आता परंपरागत पद्धतीच्या ऐवजी म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह ऐवजी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न आणि प्रश्नपत्रिका काढतो. त्यामुळं त्यांचं मूल्यांकन आपल्याला वेगानं करता येतं. कारण शेवटी प्रश्नपत्रिका काढणं, त्या तपासणं हे सर्व आपल्याला विद्यापीठाचे प्राध्यापक मंडळी असतात त्यांच्याकडून करून घ्यावं लागतं आणि त्यांना त्यांचंही काम सांभाळून हे करावं लागतं. शिवाय ज्यावेळी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात त्यावेळी नेमकं उत्तर असतं, मूल्यांकन अचूक होतं. परंतु सब्जेक्टिव्हमध्ये, डिस्क्रिप्टिव्हमध्ये तपासणाऱ्याच्या दृष्टिकोन काय आहे, थोडासा कमी जास्त होऊ जजमेंट काय, त्यात थोडा फरक पडतो. तर त्यासाठी आपण आता सगळ्या परीक्षा शक्यतो आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप करत आहोत, तो एक भाग घेतलेला आहे. शिवाय आपण बऱ्याचशा ठिकाणी पॅरलल काम सुरू करतो, म्हणजेच एकाच वेळी प्रश्न सेट करणं वगैरे, पेपर सेट करणं, ह्याचबरोबर बैठक व्यवस्था असो, पुढच्या बऱ्याचशा गोष्टी आपण एकाच वेळी करतो. फक्त एक आहे की काही ठिकाणी विलंब हा लागतोच. उदाहरणार्थ जाहिरात दिल्यानंतर किमान 20 ते 21 दिवस अर्ज भरायला वेळ द्यावाच लागतो. नंतर अर्ज किती येतात त्यानुसार ठरवावं लागतं की किती ठिकाणी परीक्षा घ्यायची, केंद्र किती, त्याची बैठक किती करावी लागेल. पुन्हा ते रविवारीच ठेवावं लागतं. इतर परीक्षा असता कामा नाहीत, UPSCच्या परीक्षा त्यावेळी असता कामा नाहीत किंवा दुसऱ्या अनेक स्पर्धा परीक्षा असतात खासगी क्षेत्रातल्या सुद्धा. तर त्याच्यातून शक्यतो आपले विद्यार्थी अफेक्ट होऊ नयेत ह्याची काळजी घ्यावी लागते. तर त्यामुळे विलंब हा लागतो. शिवाय प्रश्नपत्रिका काढल्यानंतर मगाशी मी जसं बोललो की फर्स्ट की पब्लिश करणं, त्याचं ऑब्जेक्शन मागवलं, त्यासाठी 10 दिवस देणं, ते आल्यानंतर ते तपासून घेणं, त्याच्यावर प्रत्येक प्रश्नावर निर्णय घेणं, नंतर फायनल रिझल्ट डिक्लेअर करणं, हे पूर्व परीक्षा झाली. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेला हे सगळे टप्पे आहेत आणि त्याच्यानंतर मुलाखती. आणि दुसरं मध्यंतरी आयोगाच्या मध्ये सदस्यांची पदही बराचसा काळ रिक्त होती. त्यामुळे आम्ही जॉईन झालो त्यावेळी जवळपास 7,000 मुलाखत प्रकरणांचा बॅकलॉग होता. तो आता आम्ही संपवत आला, परंतु नवीन काम तयार झालेलं आहे. परंतु याला गती मात्र निश्चितपणे आम्ही दिलेली आहे. गेल्या 6-7 महिन्यामध्ये मोठ्या परीक्षांचे आम्ही 6-7 रिझल्ट लावलेले आहेत. त्यामुळं निश्चितपणे
विलंब कमी करण्याचाच आमचा प्रयत्न आहे. मगाशी तुम्ही असं म्हणालात की प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये तुम्ही बदल केलात. तर जसा प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नाच्या स्वरूपात बदल झाला तसा एकूण परीक्षा पद्धतीविषयी काही बदल केलेले आहे आयोगाने. परीक्षा घेण्याच्या पद्धतीबद्दल, परीक्षातल्या एकूण दृष्टिकोनाच्या बद्दल, तर त्याविषयी काही थोडं सांगा. एकतर राज्यसेवा परीक्षांसाठी पूर्वी ऐच्छिक विषय 25 पेक्षा जास्त होते. ते आता आपण सगळे ऐच्छिक विषय 4 कंपल्सरी पेपर्समध्ये असे एकत्रित केलेले आहेत. नंतर काही विषयांना, विशेषतः कृषी विषयाबद्दल थोडंसं झुकतं माप दिलं जायचं, कारण कृषीचे 2 पेपर असायचे. तर तो काय जो इम्बॅलन्स होता तो आपण कमी केलेला आहे. आणि आता सर्वच उमेदवारांना, राज्यसेवेसाठी सर्वच उमेदवारांना 4 सक्तीचे पेपर्स आहेत 150 मार्काचे. त्याच्यात सर्व विद्याशाखांचे, सर्व विषयांचे समतोल प्रमाणात त्याच्यात प्रश्न आपण समाविष्ट करतो. हे झालं विषयांबद्दल. दुसरं म्हणजे प्रश्नाचं स्वरूप. 30 वर्षापूर्वी फक्त अमुक देशाची राजधानी काय किंवा असे नेमकं उत्तर असणारे सोपे प्रश्न विचारले जायचे, साधे प्रश्न विचारले जायचे. आता जशी स्पर्धा वाढते, तयारी करणारे विद्यार्थी खूप आहेत आणि आव्हानही वाढती आहेत, त्यानुसार आपण प्रश्न थोडेसे त्याचे काठिण्य पातळी खूप वाढवलेली आहे. आता बऱ्याचशा वेळा आमच्याकडे तक्रार येतात की UPSC पेक्षाही MPSCचे प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त आहे, ती कमी करावी. नंतर ते प्रश्नाचं उत्तर देताना त्याला, उमेदवाराला ते माहीत आहे का, याच्याबरोबरच तो किती वेगानं निर्णय घेतो, त्याची आकलन क्षमता किती आहे किंवा सामाजिक भान आहे का, त्याची विचार करायची पद्धत कशी आहे, या गोष्टीचाही कस कसा लागेल, या दृष्टीनं आपण प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे. समांतर आरक्षण किंवा सूट किंवा सवलत ही जी ज्या उमेदवारांना आपण दिलेली असते, तर त्या संदर्भात काय नेमक्या? मध्यंतरी ह्या 2 विषयाबद्दल 4-5 महिने आमची निकाल प्रक्रिया थोडीशी थांबलेली होती. एकतर समांतर आरक्षण ज्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष राबवलं जात होतं, त्याच्या विरोधात मॅट मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर इथल्या 3 खंडपीठांनी निर्णय दिले होते की ही राबवण्याची पद्धती चुकीची आहे. त्याच्यावरती उच्च न्यायालयातही अपील केलं होतं, झालं होतं औरंगाबादला. तर उच्च न्यायालयाने मॅटचाच निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. त्याच्यावर सुप्रीम कोर्टापर्यंत केस झाली होती. त्यावेळी आम्ही असा निर्णय घेतला की हा शेवटी धोरणात्मक, आरक्षणाचा म्हणजे धोरणात्मक विषय आहे, त्यामुळे शासनाकडे आम्ही स्पष्टीकरण मागवलं होतं. शासनाने ते दिलं. त्यानुसार आता महिला आरक्षण किंवा खेळाडूंसाठीचं, ज्याला आपण हॉरिझॉन्टल समांतर आरक्षण म्हणतो, त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीत शासन सूचनानुसार बदल केलेला आहे. दुसरा तुम्ही जो उल्लेख केला तो सवलत किंवा सूट घेणाऱ्या उमेदवारांच्या बद्दलचा आहे. तर याच्याबद्दल मी सांगू इच्छितो. मी त्याची माहिती घेतली. आम्ही जाण्यापूर्वीच तो आयोगाने निर्णय घेतलेला होता. तर देशातल्या सर्व लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांकडे एक बैठक होते, स्थायी समिती आहे. त्याच्यामध्ये सर्वांच्या सामायिक महत्त्वाचे काय प्रश्न आहेत, आपलं कामकाज आयोगांचं कसं सुधारता येईल, या दृष्टीने विचारविनिमय होत असतो. तर त्याच्यामध्ये एक या मुद्द्यावरती अशी माहिती समोर आली होती की जे उमेदवार वय किंवा शैक्षणिक अर्हता किंवा गुण, अनुभव अशा कोणत्याही प्रकारची सूट घेतात सर्वसाधारण उमेदवारापेक्षा, तर अशी सूट घेणाऱ्या उमेदवारांची निवड किंवा शिफारस फक्त त्यांच्या प्रवर्गातल्याच पदांसाठी केली जाते. त्यानुसार तो निर्णय घेतला होता. आणि ओपनसाठी या रिझर्व्ह कॅटेगरी कॅन्डिडेटचा उमेदवार विचार जर त्यांनी सूट घेतली असेल तर तो करता येत नाही. पूर्वी तो केला जायचा. आत्ता सुद्धा आरक्षित प्रवर्गातले जे उमेदवार आहेत त्यांनी कुठलीही सूट घेतली नसेल तर त्यांचा ओपन पदासाठी आपण विचार करतो, शिफारशी सुद्धा करतो. फक्त त्यांनी जर कुठली सूट घेतली असेल तर. साहेब, तुम्ही मगाचपासून बऱ्याचदा तुमच्या लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटचा उल्लेख केला आणि असं सांगितलं की त्या वेबसाईटवर सर्व काही उपलब्ध आहे. आयोगाची जी वेबसाईट आहे त्याचा आपल्यासमोर ठेवलेला आहे www.mpsc.maharashtra.gov.in. आपण या वेबसाईटवर जाऊ शकता
आणि आयोगाच्या संबंधातली अधिकृत माहिती जी जी आपल्याला हवी आहे ती आपण तिथून घेऊ शकतो. या सगळ्याच्या शेवटी आता ज्या विद्यार्थ्यांना ज्यांना या परीक्षेला बसायचं आहे, या आयोगाच्या मार्फत शासकीय सेवेमध्ये यायचं आहे, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? माझं एकच सांगणं आहे की बऱ्याचशा वेळा काही वेळा विद्यार्थ्यांना थोडीशी दिशाभूल केली जाते किंवा चुकीची माहिती दिली जाते. तर विद्यार्थ्यांना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही अशा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका. जास्तीत जास्त निपक्षपातीपणे काम करण्याचा आयोगामध्ये आमचा सर्वांचा सातत्यानं प्रयत्न आहे. आणि आणखी काय प्रस्ताव आमच्या समोर आहेत. विशेषतः राज्यसेवा परीक्षामध्ये इंग्रजी आणि मराठी हे 2 विषय अद्यापही डिस्क्रिप्टिव्ह किंवा पारंपरिक पद्धतीचे आहेत. तर ते सुद्धा बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ करता येतील का याच्याबद्दल एक आयोग विचार करत आहे. त्याबद्दल ज्यावेळी निर्णय होईल त्यावेळी अगोदर पूर्वसूचना दिली जाईल, लोकांची मतही मागवण्यात येईल. तो एक भाग आहे. आणि दुसरं विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की मध्यंतरी पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी किती पट विद्यार्थी बोलवावेत याच्याबद्दल काही गैरसमज झाले होते. त्याच्याबद्दल आयोगाच्या वेबसाईटवरती आम्ही नेमकी परिस्थिती काय याची घोषणाही केलेली आहे. या माध्यमातून पुन्हा सांगू इच्छितो की अलीकडं गेल्या 1.5-2 वर्षामध्ये याच्यात काहीही बदल केलेला नाही. पूर्वीचेच नियम कायम आहेत. आणि सध्याच्या पद्धतीत साधारणतः 12 ते 14 पट उमेदवार, पदसंख्येच्या 12 ते 14 पट उमेदवार पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. त्याच्यात कोणताही नवीन बदल नाही. सर्वच उमेदवारांना आणखी एक सांगायचं आहे की त्यांनी जाहिरातीमधल्या सूचनांचा काळजीपूर्वक विचार करावा. कारण बऱ्याचशा वेळा मुलाखतीला येताना लोक त्यांची मूळ प्रमाणपत्र आणत नाही किंवा अनुभवाचे प्रमाणपत्र आणत नाही. अनुभव कोणता ग्राह्य धरला जातो, कोणता ग्राह्य धरला जात नाही याचं बारकाईनं काळजीपूर्वक अवलोकन करावं. विशेषतः महिला उमेदवारांना मला सांगायचं आहे की अनुसूचित जाती आणि जमाती ह्या 2 प्रवर्गातल्या महिलांना NCL किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यकच नसतं. त्यामुळे तिथं प्रॉब्लेम येत नाही. पण इतर प्रवर्गातल्या आणि विशेषतः खुल्या प्रवर्गातल्या महिलांना याची जाणीवही नसते आणि मग आयत्या वेळी ते प्रमाणपत्र मिळालं नाही किंवा त्याला अजून उशीर लागतो आहे. कित्येक उमेदवारांना हे माहिती नाही की त्यांचं उत्पन्न किती आहे किंवा त्यांचं उत्पन्न हे याच्यात रिलेव्हंट नसतं. तर त्यांच्या पालकांचं उत्पन्न किती आहे त्याच्यानुसार NCL दिलं जातं. परंतु या माहिती अभावी अनेक ठिकाणी आम्हाला असं दिसतं की पुरेशा उमेदवार, पात्र उमेदवार महिला मिळाल्या नाहीत म्हणून त्यांची पदं पुरुष उमेदवारांना द्यावी लागतात. आणि शासनानं अतिशय विचारपूर्वक जे 30% महिला आरक्षण ठेवलेलं आहे त्याच्या अंमलबजावणीमध्ये महिला उमेदवारांच्याच अपुऱ्या माहितीमुळं याच्यात अडचण येते. तर महिलांनी त्यांना ज्या आरक्षण दिलेलं आहे त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. त्यासाठी जी आवश्यक प्रमाणपत्र आहेत ती वेळीच आपल्याकडे तयार ठेवावीत. आणि सर्व उमेदवारांना हे सांगणं आहे की तुम्ही तुमच्या अभ्यासावर, तयारीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा. इतर कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. आयोगाचा सातत्यानं हाच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त पारदर्शकपणे, निपक्षपातीपणे परीक्षा घ्यायच्या आणि शक्यतो लवकरात लवकर रिझल्ट लावणं आणि केवळ गुणवत्ता हा एकच निकष समोर ठेवून यशस्वी उमेदवारांची निवड करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न आहे. खूप खूप आभार मोरे साहेब. आपण खूप महत्त्वाची माहिती दिलीत. मी आपले आभार मानतो. धन्यवाद.